आणि बोलूयात आता देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5वं ज्योतिर्लिंग असलेल्या श्री वैद्यनाथाच्या परळीमध्ये दर्शनासाठी खरं तर परळीमध्ये भाविकांची प्रचंड अशी रांग लागलेली पाहायला मिळते। वैद्यनाथ मंदिराला महाशिवरात्री निमित्त आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे। विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। 300व्या जन्मशताब्दी निमित्त अहिल्याबाई होळकर यांचाही इथे सुंदर पुतळा आहे आणि या पुतळ्याच्या भोवती देखील सजावट करण्यात आलेली पाहायला मिळते। मध्यरात्री 12 पासून मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आले, तर संध्याकाळी 6 वाजता बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या हस्ते शासकीय महापूजा केली जाईल। महाशिवरात्री निमित्त प्रभू वैद्यनाथाची अलंकारिक महापूजा करण्यात येते। यावेळेला प्रभूंना विविध दागिने घातले जातात। अलंकार पूजेचं मनमोहक रूप जे आहे ते भक्तांचं नेत्र दिपवून टाकणारं अशा स्वरूपाचं पाहायला मिळतं। वैद्यनाथाच्या स्पर्श दर्शनाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। मात्र शिवरात्रीच्या निमित्तानं याच अलंकार पूजेचं दर्शन घेण्यासाठी शिवभक्तांनी गर्दी केलेली आहे। शिवरात्री निमित्त मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची गर्दी यावर्षी अपेक्षित आहे। दरवर्षीच्या शिवरात्रीपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात भाविक यावर्षी येणार आहेत। देवस्थान ट्रस्टने या ठिकाणी 3 लाईन व्यवस्था ठेवलेल्या आहेत। महिला पुरुष धर्मदर्शन आणि देणगी मूल्यावर विशेष पास दर्शन या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि या पास व्यवस्थाचं मूल्य 100 रुपये आहे। या सर्व लाईन सिक्युरिटीच्या दृष्टीनं कॅमेऱ्याखाली आम्ही कव्हर केल्यात। या परिसरामध्ये किमान 150 कॅमेरे कार्यरत आहेत आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही पोलिसांना या कॅमेऱ्याची स्क्रीन उपलब्ध करून दिलेल्या आहेत, जेणेकरून सर्व ठिकाणी सुरक्षेची व्यवस्था आणि भाविकांना त्या ठिकाणी मॉनिटर करता येईल।